रतन बाबांच्या आशीर्वादाने जर चांगले कीर्तन करत राहिला गिरगावकर, चांगले बरं, उग भंगारवादी नाही, संप्रदायाचे नियम सांभाळून जर गिरगावकरांनी चांगली कीर्तन केली तर अशा महात्म्यांनी मला 75 पर्यंत न्यावं. मला नको 100 वर्ष, बस झाले 75. त्यांच्या आशीर्वादानं 75 मध्ये गिरगावकर जावा. पण मी पुन्हा सांगतोय, चांगली जर संप्रदायाचे नियम सांभाळून कीर्तन केले तर त्यांचा आशीर्वाद मिळावा. नाही तर इकडच्या तिकडच्या सटाक्या सांगून मग नको फिरू हलकटा. आणि तुम्ही बी हलकटायचं नका ऐकत जाऊ. त्याने केलेलं पाप तुम्हाला फेडावं लागते, अर्ध बोकांडीवर पडत असते. पैशाचा लय जोर आला तर कीर्तनात सात्विकता सांभाळीचा, लय जोर आला तर बाब्याच्या लग्नात महिनाभर तमाशाबाजीचा. मी म्हणत नाही वाजवा, पण कीर्तन आचरणशील लोकांचे ऐका तर तुमचा उद्धार होईल, नाही तर घराला कुपाटी लागल. विठाला वकील साहेब चांगला ऐकण्याचं आहे. कीर्तन चांग होयांग हरिरूप. इथं बाकीचं नका बघत जाऊ. एक जण म्हणला कीर्तन झकास करा, म्हणलं नेसतो तो बायकोची साडी, नाचतो सुंबळ्या. अरे इथं ज्ञानेश्वरी गाथा पुराण शास्त्र वेद संत चरित्र ऐकायची मानसिकता होता. इथं कशाला वाईट ऐकता. असो, या महाराष्ट्रात फिरत असताना बऱ्यापैकी संस्थान पाहिले. बंज्या संस्थांवर मूर्तिमंत अन्नपूर्णेचं अधिष्ठान आहे. मी खूप दिवसापासून जातोय कीर्तनाला, याही वर्षी मोठ्या सप्त्यात होतो. असं अन्नपूर्णेचं अधिष्ठान ज्यांच्या कृपेमुळे अधिष्ठित आहे असे वैकुंठवासी नामनिष्ठ मुक्त कैवल्य सद्गुरू माऊली दादा चाकरवाडीकर, अशा महान योग्यांच्या तप्यांच्या सिद्ध स्वरूप साधूंच्या समाधीनं अधिष्ठित असणारं ते क्षेत्र. आणि अशा पवित्र क्षेत्रावर आता कार्यरत विद्यमान अधिष्ठित गुरुवर्य पूजनीय सद्गुरू तात्या आहेत. तात्या सुद्धा या ठिकाणी आले. तात्यांना सुद्धा प्रणाम, बाबाजींना सुद्धा प्रणाम. विठाला विठाला. येऊन या काळ बैसला असे उसा. काळाने आतापर्यंत कुणालाही सोडलेलं नाही. एकच मुद्दा सांगतो, कारण मला साताऱ्यात खटाव तालुक्यात जायचंय आणि कीर्तन सुटायच्या टायमाला सुरू झालंय. वकील साहेब मला माफी असावी, कारण मी 1-1.25 तास बसलो होतो. सरांना विचारा, पण थोडा उशीर झाला कार्यक्रमाला. तरी तुमच्या पुढे एक मुद्दा मांडतो. महाभारतामध्ये युद्ध चालू होतं 18 दिवसाचं. मी काल बोलून गेलो प्रसंग, कालच्या कीर्तनात सांगतो तुमच्या आशीर्वादाने. हे युद्ध चालत असताना व्यासांची कृपा असलेला एक व्यक्ती घरी बसल्या बसल्या अंध व्यक्तीला टीव्ही दाखवत होता. तुम्ही म्हणताल बाळाच्या गोळ्या संपल्या. ती अंध व्यक्ती आपल्या भारताचा आद्य प्रवर्तक स्थित प्रणालीतल्या राजकीय प्रणालीतला राजा होता. त्या राजाचं नाव होतं धृतराष्ट्र. आवाज गोड, इको कमी. धृतराष्ट्र. आणि या धृतराष्ट्राला घरी बसल्या बसल्या टीव्ही दाखवत होता. त्या व्यक्तीचं नाव होतं संजय. कुरुक्षेत्रावर आता कोण बाण सोडलाय, तो बाण कोणाला लागलाय, तो मृत्याचं डोकं तुटलंय का, त्याची भुजा तुटली का, आता पाहतसे संजय तुनी रे सुटीला शेष. तो अश्वविंगरीला तयाचा, त्याच्या मधला तुकडा आठवत नाही. भांडा भाकड्यातून तो शर सुटलाय आणि त्या व्यक्तीच्या रथाचा अश्वमृत्यू पावला. हे घरी बसल्या बसल्या अंध धृतराष्ट्राला संजय सांगत होता. व्यास कृपा दीपकू संजय झाला. मालकांचा पुरावा आहे, आपला नाही. आणि कीर्तनातल्या वक्त्यांनी कधीच पुरावा हा वेदप्रणीत, शास्त्रप्रणीत, पुराण प्रणीत आणि देवमान्य संत प्रणीत पुरावा मांडायचा. वक्त्यांनी स्वतःच्या मनचं सांगणं म्हणजे गाईचं मांस खाल्ले इतकं पाप असते.
असा शास्त्राचा पुरावा आहे. वक्त्यानं अधोरी माहिती सांगायची नाही, त्याची फजिती होत असते. पुरावा हा शक्यतो पुराण मान्य असावा, आणि पुराणाला तुकोबरायांनी मानलं. पहावे पुराणी विचारोनी, देऊतल्या मालकांचा पुरावा येतो. म्हणे गांधारीचं असं मानस होतं तात्या की माझा मुलगा कोणी मारू शकणार नाही, असं तिचं मत होतं. कारण तो शक्यतो 75% वज्राचा होता, भीम 50% वज्राचा होता. भीमाला मारुतीरायाने आलिंगन दिलं. कथाभाग तुम्हाला ज्ञात असेल नसेल, मी काही तुम्हाला वेड समजित नाही. माझ्यापेक्षा तुम्ही लय महाराज चुरगाळले ना, म्हणजे याचा अर्थ तुम्ही किती महाराजांचं ऐकलंय, मी किती शहाणा असेल तुमच्या पुढं. मारुतीरायाचं शरीर अर्ध वज्राचं, भीमाचं. मारुतीराय पूर्ण वज्रदेही, चुकून बोललो. भीम हे अर्ध वज्रदेही होते, आणि भीमाचं अर्ध शरीर वज्राचं तात्या मारुतीरायाच्या अंगसंगाने झालं. भीमानं जरासा शहाणपणा केला, माझ्या भाषेत सांगतोय. त्याच्या पोटात शंकेची खिचडी शिजली होती. मग त्याला वाटलं आपण आलिंगन द्यावं तर येणं ताकदीनं आपल्या फासुळ्या मोडीन, म्हणून ते तटस्थ उभा राहिला. आणि 4च अंग चिटकले तात्या, म्हणून ती 4 अंग अर्ध्या अंगात येतात, आणि 4 अंग अर्ध्या अंगात येतात, म्हणून अष्टांग म्हणतात आपल्याकडं. काठी पडल्याच्या नंतर साष्टांग दंडवत, म्हणजे अष्टांग जे खाली लोटांगण घेतात त्याला साष्टांग दंडवत म्हणतात, अशी पुराणाची मती आहे. अर्ध शरीर भीमाचं वज्राचं झालं. पण गांधारी एवढी विद्वान, कुंती एवढी विद्वान स्त्री आहे, तिनं विचार केला माझा भाचा पंढरपुरातला मालक आहे. आबा गेले त्यावर दुमत नाही, असं लक्षात घ्यायचं. याच्याकरता एवढा पुरावा सांगतो. मी पंढरपुरातल्या मालकाची आत्या आहे. कुंती ही कृष्ण परमात्म्याची आत्या. नातं किती जवळचं आहे लक्षात घ्या. काही काय म्हणते आमच्या पाहुण्याचा पाहुणा मंत्री आहे, मग तू झाल्यावर आला नाही, नको तू झाल्यावर येऊ दे, तू ह्या लग्नाला आला नाही, तू बाप मेल्यावर त्याला फुकायला आला नाही, काय त्या मंत्र्याला मीठ लावून साठी तू मोठं कोणाला म्हणावं माहिती का वकील साहेब? जो लहान्यांना मोठं करतो त्याला. शिक्षण कमी आहे माझं, 7वी पास आहे, मी पण चांगला वकील झालो असतो, कारण मेमरी कार्ड लय सुंदर दिले मला. जे वाचिलं 6दा वाचिलं की 7व्यांदा पाठ होते. गाणे पाठीत 450, ते पण ट्रॅक्टर मधल्याचे ऐकून. शिव्या 250 पाठीत, पण देत नाही, काम पडत नाही द्यायचे. मेमरी कार्ड चांगलं आहे, चपक्यात कलेक्टर झालो असतो. आणि आता काय कमी आहे मला? त्याला तरी ढवळ्या कपड्यावाल्याचा फोन आल्यावर जरा काही इकडे तिकडे सरकावं लागतंय. या पठ्ठ्याचा मंत्री पंढरपुरात आहे, मी कशाला काय लागून गेलो? आणि गरज बी काय मला त्याच्या? मंडळी एकच आहे, लेकरं 2च आहेत, आणि रोजच्या खाचं उतू आणलंय पंढरपुरातल्या. याच कशा इकडे तिकडे कशाला बुटं उचलायचे आहे का नाही? संप्रदायातल्या माणसांनी वजनात राहिलं पाहिजे, माझं हे मत आहे. बाकीच्यांनी कुठं फिरू द्या, पण ज्ञानोबराय तुकोबरायच्या वारकऱ्यांनी जरा वजनात राहिलं पाहिजे, वजनात. मला असं वाटतंय ज्याच्या इथं वाघिणी येली कळतीनं, वाघिणं शिहिणी येली, आणि वाघिणीच्या आणि शिविनीच्या दुधात चपाती चुरून खालाय, तरी ते म्हणलं मला शेळी पाळायची. काऊन? म्हणला बब्याला ऊन लागल्यावर त्याच्या कानात दूध टाकावं लागतंय. तू या बब्याच्या कानात नव्हता शेळ्यात ठोकू. वाघिणीचं आणि शिविनीचं दूध खाल्ल्या ऊन लागत असतं का? किती नालायकपणाचं टोक आहे. तसं ज्ञानोबराय तुकोबरायचा चिंतन आपल्यासाठी अमृताला लाजवील इतकं मोठं दूध आहे. आपण कशाला भंगारायला बोकंडीवर घ्यायचे? तिने विचार केला, हा मोठं कोणाला म्हणावं? झाडाखाली ऊस लावा, किती खत घाला आणि किती पाणी द्या, 4 पेऱ्याच्या वरी पेरत लागत नाही. झाडाखालच्या ऊसाला तात्या किती पाणी देऊ द्या, ते वाढतच नाही. आणि झाडाच्या बाजूच्या ऊसाला पाणी द्या, 18 22 पेऱ्यावर जातोय. झाडाखालच्या सोयाबीनला शेंग लागत नाही, झाडाखालच्या कापसाला बोंड लागत नाही,
झाडाखालच्या उसाला पेरे वाढत नाहीत, मोठाले झाडं बारकाल्या झाडाला मोठं होत देत नाहीत. तुम्ही काहून हसले? मग जे झाड बारक्या झाडाला मोठं होऊ देत नाही त्या हरामखोर झाडाला मोठं म्हणायचं नाही. तुम्हाला कोणी उभं केले माहिती आहे? ज्ञानोबा आहे तुकोबा आहे ना, यांचा ज्यांनी प्रचार केला ती रतन बाबा असतील, ती माझे समाधी देऊन वैकुंठवासी मुक्त कैवल्य सद्गुरू माऊली दादा असतील, आणि वारकरी संप्रदायातला महाराष्ट्राला लाभलेला एकमेव खांब ज्या महात्म्याला 4 ग्रंथ मुखोद्गत होते, अशा महात्म्याला बघितल्याच्या नंतर वैकुंठवासी माधव महाराज मगर सुरजखेडकर म्हणायचे, बंकट स्वामींना पाहिल्याच्या नंतर सरस्वती सुद्धा मान खाली घालीत होती. तुम्ही नशिबवान आहात, त्या परिसरातल्या लहरी तुम्हाला येतात. या लोकांना मोठं म्हणायचं. किलुक्षे गाजर दिले म्हणजे त्याला मोठं म्हणत असते तोय. ते सकाळच्याला गेले जिरून विठाला हुशार कुंती तात्या. कुंती ही पंढरपुरातल्या मालकाची सखी आत्या, आणि पंढरपुरातला मालक तिचा भाचा असताना सुद्धा तिच्या कपाळावरचं कुंकू एके दिवशी पुसलं. पंडूराजा गेले तात्या, म्हणून तिनं विचार केला माझे मालक पंढरपुरातल्या मालकाचे आत्ते मामा आहेत, तरी त्यांना जावं लागतंय, तर मग भीमाचा अर्ध शरीर वज्राचा हाका नाही जाणार. त्याच्यामुळे ती ज्ञानी होती वेगळ्या पद्धतीची, त्याच्यामुळे तिनं काही ते विचार सोडून दिला. पण गांधारी एवढी ज्ञानी, महाभारतामध्ये गांधारी आणि गांधारीच्या दासी इतकी विद्वान एकही बाई नव्हती. द्रौपदी सुद्धा नाही. द्रौपदी नम्र आहे पण विद्वान नव्हती. नम्र आहे पण गांधारी सारखी विद्वान नव्हती. कारण गांधारीकडे कांतिप्रिया नावाची दासी होती. ही कांतिप्रिया नावाची दासी ब्रह्मज्ञान सांगत होती. महाभारत गरजेचे बरं वकील साहेब. विठाला विठाला मी तर म्हणतो लोकांनी असे कीर्तन ऐकावा की कंबर बांधल्याच्या नंतर त्याला घाम यावा, इतके श्रोते हुशार व्हावा. आणि आपल्या लोकांनी इतका अभ्यास करावा की आपण अभ्यासाच्या बळावर यांना मंत्रमुग्ध करावा, असे अभ्यास केले पाहिजे. मोबाईल येतात वकील साहेब, सगळे शास्त्र पुराण पाहाला मोबाईल येतं, नाना प्रकारचं शास्त्र पुराण. पण हे दुसरी चॅटिंग करते. जे सकाळी पाणी नेत नाही का त्याला विचारते जेवलास का, राकाल कुठे गेलता, ते मसनात गेलता, तुला जायचं त्यात संग. 60-65 वर्षाची आयुष्याची मर्यादा आहे भोसले गुरुजी. हे 60-65 वर्षाच्या काळात वकील साहेब तुमच्या क्षेत्रातल्या लोकांनी नाविन्य टोक वकील क्षेत्रात गाठलं, तो कसा उंच गेला असेल वकील क्षेत्रामध्ये ते तुम्ही मोबाईलवर पहा. आमच्या लोकांना ज्ञानेश्वरी गाथा पुराण ग्रंथ पहा, शेतकऱ्यांना शेतीचं शास्त्र पहा, राजकीय लोकांनी राजकीय क्षेत्रातल्यांचं बघा, शैक्षणिक क्षेत्रातल्यां त्यांनी बघा. मधल्या ह्या गढूळ लोकांचं काहीच आणि काय भेटणार आहे आपल्याला त्याला गरज. भीती नाही वाटली पाहिजे असा अभ्यास करावा माणसाने, गरज आहे काळाची. कांतिप्रिया नावाची दासी ब्रह्माचं झाड उभं करत होती. युद्ध प्रसंग सुरू झाला. ती क्रिया युद्धाची 18 दिवसाचं युद्ध होतं. त्या युद्धामध्ये दुर्योधन मारल्या गेला. दुर्योधनाचं शरीर वज्राचं होतं. गुडघ्याच्या वरी 4 इंच जागा सोडून दिली तर इथून वरी बेंबीच्या खाली 1.5 इंच एवढी जागा दुर्योधनाची हाडामासाची होती. बाकी तात्या इथून खाले आणि बेंबीपासून वर हे सगळा वज्राचा होता. जगातली एकही शक्ती त्या जाग्यावर कुठलाही प्रघात करू शकत नव्हती, आघात करू शकत नव्हती. ही महाभारतातली प्रक्रिया आहे. महाभारत शक्यतो पाठ करा, सगळं नका पाठ करू, आपल्या जीवनाला लागेल तितकं वाचत जा. ज्यानं चांगला अभ्यास केलाय त्याच्याकडून ऐकत जा. कारण इंटरनेट जगामध्ये कसं जगावं हे महाभारताशिवाय जगताच येत नाही.
त्या काळात एकच रावण होता, म्हणून एक रामचंद्र पूर्ण ठरले. एकच रावण होता, एक रामचंद्र पूर्ण ठरले. त्यांना सुद्धा इतका दम आणला रावणानं, इतका दम आणला. तुम्हाला एक सांगू का, रावण 1 कोटी राम जन्माला आले असते तरी मरत नव्हता. रावणाला 2 लोकांना धोका दिला, एक त्याच्या तुटलेल्या नाकाच्या बहिणीनं आणि एक त्याच्या सख्या भावानं. त्याचं नाव बिभीषण. त्यावेळेला रावण मेला. यमधर्मापाशी चर्चा आहे. यमधर्म हे माणसाला नेते ते यमतात्या. यमधर्म सर्वांचा राजा आहे. यमधर्माच्या पांडव पाया पडत होते. पांडवांचा 12 वर्षाचा वनवास झाला आणि 1 वर्षाचा अज्ञातवास, म्हणजे त्याला नष्टचर्या म्हणतात महाभारतामध्ये. ही नष्टचर्या करण्यासाठी पांडवांना यमधर्माच्या पाया पडावं लागलं आणि यमधर्माने 5 पांडवांना आशीर्वाद दिला. आणि मग विराट राजाच्या घरी राहण्याचा कसा अधिकार, कसं राहावा हे यमधर्मानं शिकवलं पांडवांना. आणि तो यमधर्म रावण एकत्रित बसले. महाभारत कशासाठी प्रिय सांगतोय तुम्हाला, गरज आहे काळाची. यमधर्माला विचारलं रावणाने, राजाधिराज महाराज यमराज, मी रामाच्या हातानं मरू शकत नव्हतो. अगदी मुद्देस होते, म्हणजे तुमचं खरंय. मला वानर मारू शकत नव्हते. ज्याच्याकडे सूर्य दिवे लावायला आहे, ज्याच्याकडे चंद्र वारा घालायला आहे, ज्याच्याकडे वरून सडा टाकायला आहे, ज्याच्याकडे ब्रह्मदेव देव धुवाला आहे, ज्याच्याकडे गणपती बाप्पा जनावरांची चर्या करण्यासाठी आहेत, तो किती मोठा असलो. ज्याच्याकडे 7 सटव्या, त्याला रात्री वारा घालायच्या. सटवी कोणाला म्हणतात, आळंदीतल्या मालकांचं वाक्य, आगा सटवीची आहे राती नवी संबीजे वाती. ज्या दिवशी माणसाचं भविष्य लिहित असते ती सटवी. शिक्षण एक ज्याला विज्ञानवादी म्हणलाय, मानित नाही, म्हणलं नको मानू, तरी तू एके दिवशी फुसकून जाणारच आहेस. तू नाही मानलं म्हणजे यम तुला भेटू का, नको मानू. तू एखाद्या वेळेस चारवाक असशील. चारवाक त्याला म्हणायचं, राहते तापल्यात, खाते तापल्यात, फिरते तापल्यात आणि आपले इचकिते, त्यांना चारवाक म्हणायचं. कधी आपल्याला मानून जर आपलं इचकित असतील तर समजायचं ही कोंबड्यांची अवलाद आहे. पुरावा देतो, तुका म्हणे झाली कोंबड्याची परी, पुढेची उकरी लाभ नाही. विनाकारण गरज नसताना जे उकरतात का, असं समजायचं. माणसं जरी असतील तरी यांच्यात कोंबड्यांचा आत्मा आहे. विठाला विठाला हुशार गांधारी. यमधर्मानं सांगितलं रावणाला, राजे तुम्हाला मारण्यासाठी तुमचे 2 लोक कारणीभूत, एक तुमची बहीण आणि तुमचा भाऊ. वा, पुराव्यात पुरावा सांगतो. असाच एके दिवशी गांधारीनं प्रश्न केला तात्या मेल्यावर. गांधारीची खना नारळानं ओटी भरली होती, कारण सती जाणारी स्त्री आहे ती. मंदोदरी सुद्धा सती जाणारी स्त्री आहे. खना नारळानं ओटी भरली यमधर्माच्या बायकून. सोन्याचा नारळ टाकला. येती हेमं भयो श्रीफलेश भयस्थिता सौभाग्यप्रदायिनी हरिद्रादि कुंकुमायं यत् सर्वास्तित प्रदायने सर्वदेशायां भारतेषु महाराष्ट्रेषु हिंदू तटं पुनितो भया यत सौभाग्यप्रदायिनी. हे काय नालायकाची वाक्य नाहीत, अधिकारी लोकांची वाक्य, गोट्या खेळणाऱ्यांची नाहीत. तिला खना नारळानं ओटी भरली. तिनं सांगितलं, मी एवढी पतिसेविका होते, एवढी पतिव्रता होते, मालकाला दिसत नव्हतं याच्याकरता मी डोळ्याला पट्टी बांधली. मग तरी पण आम्हा दोघांना यमानं का मारलं, तर यमधर्मानं सांगितलं याचं एकमेव कारण आहे बाई, तो हा सख्खा भाऊ, त्याला मी शकुन्या म्हणतो. शकुनी म्हणत नाही, तो शकुन्या. म्हणून कौरव मेले हो. म्हणून शक्यतो चांगल्या माणसांच्या जवळ राहत जा, चांगल्या माणसांना जवळ घेत जा, चांगल्या माणसाच्या जवळ जात जा, चांगलं होत असते. किती चांगलं होतंय सांगू. उंदीर ज्वारीच्या पोत्यात दिसल्यावर मारतात का पाळीतात वकील साहेब? मारिते. बाजरीच्या कणगीत निघल्यावर अभिमान बुवा हानते. उसात जर लयच उंदर जर त्रास द्याले तर काय गोळ्या टाकतेत, हाय का नाही? गव्हात जर जास्त उंदर त्रास द्याले तर गोळ्या टाकतेत. कापसात जर जास्त हे केलं तर गोळ्या टाकतेत. आणि तोच उंदीर जर गणपती बाप्पापाशी दिसला तर मोदक चारतेत. कळालं ना तुम्हाला याचा अर्थ? बाकी उंदर कुठेही निघू द्या, खपक्या माळ घालणारा पण मारितो. तो संसारिक असावा.
त्याला माहिती आहे आपल्याला उपद्रव करायला, पण तो उंदीर जर गणपती बाप्पापाशी गेला की त्याला मोदक खाऊ घालतात. ताकद कशाची आहे? चांगल्याच्या जवळ उंदीर गेला की उंदराला सुद्धा किंमत आहे. मग ह्या 2 पायाच्या उंदरांनी सुद्धा चांगल्या संतांच्या जवळ गेलं पाहिजे, आपल्याला सुद्धा किंमत मिळेल. विठाला या युद्ध प्रक्रियेमध्ये भीमानी गदा मारली कमरेच्या खाली. नियम नव्हता, कमरेच्या खाली गदा मारणं भारतीय संस्कृतीतल्या नियमाच्या प्रणालीत, वेदाच्या, शास्त्राच्या, पुराणाच्या प्रणालीत बसत नाही. पण पंढरपुरातल्या मालकानं चूक करायला लावली. भगवान कृष्ण परमात्मा भीमाला म्हणले, दादा हाना गदा खाली. भीम दादा मारा गदा मारा. आणि मग दुर्योधना मारिली गदा घेतिला प्राण. इतकंच पुरे. मारली गदा, दुर्योधन खाली पडला. गांधारीच्या कानावर कांतीप्रिया नावाच्या दासीनं संदेश दिला. दुर्योधन मृत्यू पावला. बाई रडली नाही तात्या, आई होती ती रडली नाही. का रडली नाही? कारण दुःख पचवायची ताकद ज्ञानात असते आणि गांधारी ज्ञानी होती. वकील साहेब, तुम्ही कोर्ट न्याय व्यवस्थेत असल्यामुळे तुम्हाला ह्या बऱ्यापैकी भानगडी माहीत आहेत. बायका काही फाशी घेतात, काही पुरुष फाशी घेतात, बायका काही पेटून घेतात, काही पुरुष पेटून घेतात, कोणी औषधी घेते. असे प्रकरणं तुम्ही फार ठिकाणी पाहिले. पण कोण औषध घेतं तात्या? ज्याच्याकडे ज्ञान कमी येतो. दुःख पचवायची ताकद ओंकार राजे ज्याच्यात एका त्याला ज्ञानी म्हणतात. आओ सख्या मेवण्यानं 6 मारले तरी डोळ्यातून पाणी नाही. 6 मारी दुराचारी. कशाचा पुरावा आहे? धन्य त्याचे ज्ञान न करीच शोक वधिता बालक नामा म्हणे. ते माझे वसुदेव ज्ञानी होते, त्याला माहित होतं पांचट त्या काय नाव होतं लेकर मारणारा तो कंस. मग नालायकापाशी रडून काय फायदा आहे? रडावं, दुःख सांगावं ज्ञानाला. निदान त्या दुःखाचं निरसन तरी करील किंवा आपल्याला समाधान होईल असा उपदेश करील. बायकांना दुःख सांगायची सवय असते. शेजारीनं आपल्याकडे आली की लगेच मुळूमुळू रडायचं, झेंडूबाम लागल्यासारखं. बाई काकू, आईवडिलांचं नाव करण्यासाठी मी आत्यांचा त्रास सहन करते, एवढी माझी सासू त्रास देते काकू, तरी पण मी राहते बाई, माझं अर्धांग राहिलं नाही. मी ज्या वेळेला लग्न झालं त्यावेळेला माझे सफरचंदासारखे गाल होते काकू, आता माय मेलेल्या वघरासारखे माझे गुडघ्याला गुडघे घासायले. इतका मला माझी सासूबाई त्रास देती, तरी पण मी राहते काकू, तरी मी राहते. आणि कोणापाशी रडायली? जिनं तिन्ही सुना आडात ढकलून मारल्यात तिच्या. माझं मत काय माहितीये का? राहत जा कोणासोबत, पण नालायकासोबत नकोय. त्याच्याकडे पैसे किती असू द्या, पैसे नशिबानं भेटत असते. तो अन्नमान धन हे तो प्रारब्धाधीन. पैशाचा काय विषय नाही. एक जण विमानात गेलो, परवाला आमचा मित्र होता, ते म्हणला मी विमानात जाऊन आलो, लग्नाला गेलतो म्हणे पाहुण्याच्या, आणि विमानात गेलो. मी म्हणलो काय 3-3 बऱ्या सांगायला, कुत्रे विमानात चालले. आमच्या शेलूला परवाला 3 कुत्रे 1,18,000 3 कुत्रे आले. हे दुसऱ्या राज्यातून तात्या विमानातून आले तिकीट काढून. कुत्र्याचे 3 तिकीट, 3 कुत्र्याला आणणाऱ्या 3 माणसाची तिकीट. कुत्रे विमानात आले, कुत्रे विमानात. मग तू तर थोडेफार अभंग पाठ करतोस, तू विमानात बसला, इथं काय येड्या बायवानी सांगायला? तू तमाखू चोळता चोळता मी विमानात आलो. हा विमान तू या दारात रांग लागायला पाहिजे, रांग. वारकरी आहे ना तू. या वारकरी संप्रदायातल्या अधिकारी व्यक्तीला स्वर्गातनं विमान येतंय आणि तू टपराच्या विमानात बसला. काय मोठडपणानं सांगायला एवढं काय गोष्ट त्याच्यात? हा विटेवरच्या मालकानं अर्जुनाला गीता सोन्याच्या रथात सांगितली, तू टपराच्या विमानात बसला. काय नवल सांगायला? तुकोबारायला स्वर्गातनं विमान येतंय आणि तू ह्या टपराच्या विमानात बसला. काय नवल आहे? कारण हे पैसे एखाद्याकडे असले म्हणजे आपण त्याच्या पुढं पुढं करणं हे मूर्खपणाचं टोक आहे. तो लायक संपन्न असला पाहिजे, त्याच्या पुढं पुढं केलं पाहिजे. आपली संस्कृती, मी सांगतो का, मी ज्या संप्रदायाच्या नावानं भाकरी खातो तो संप्रदाय लय मोठा आहे. या देशातल्या 2 गोष्टी झाकलेल्या असावं वकील साहेब, एक पैसा झाकलेला असावा आणि एक देशाची स्त्री झाकलेली असावं. देवानं किती पैसे द्यावा, डायरीच्या पुढून ठूच नाही. हो
एका श्रीमंताच्या घरी 1418 रुपयाचा बिस्किटचा पुडा त्याच्या कुत्र्याला खाला. त्याच्या कुत्र्याला खाला ओंकार राजे 1418 रुपयाचा पुडा. तर त्यानं पाया पडून शर्ट वरी केलं, बनेलीच्या खिशात हात घातला, काय 4-2 रुपये काढेन, पाया पडान मला पैसे दिले. पण त्यानं बनेलीच्या आत हात घातला तात्या. हो, आणि ज्याची बायको 17 भाईच्या मिरच्या तोडायला तिच्या रोजदारणीचे पैसे यानं डायरीच्या पुढून ठेवले. दुसऱ्याच्या मोटरसायकलला हात द्याला, त्याच्या मोटरसायकलवर त्या ब्रेकला त्या ब्रेक असतात ना ते गतिरोधक, त्याच्यावर मोटरसायकल उसळली, याचे 1,500 खाली पडले. ओरिजिनल पेनाऱ्याला गवसले, ते का चांगल्याला थोडीच गवसत असते. आणि घरी गेल्यावर रिकामी पिशी. पप्याची माय म्हणली कस काय आणली, पडले कुठे ठुलते म्हणली वरची खिशात. बायला मला नाही त्याला, मला कशी म्हणीन ती म्हणली, बायला मी 7 दिवस काम केलेले पैसे होते वरी ठुत नसते रे, जरा आतल्या खिशात ठेवायचे असते. लक्ष्मी झाकून ठेवा. माझ्या देशाची स्त्री कपडे कोणते घाला पण सर्वांग झाकलेली असावं. ह्या 2 गोष्टी वारकरी संप्रदाय सांगतो. वारकरी संप्रदाय प्रदर्शन नको शरीराचं. तुम्हाला नाही पटलं दुसऱ्यावर असं आणू नका. तुम्हाला 30 गाव पठ्याल 36 गाव. मी आधीच सांगितलं, मी काही माग लागे नाही, पण खरं बोलणार. दुर्योधन मारल्या गेला. दुर्योधन मारल्याच्या नंतर गांधारीच्या कानावर वार्ता आली, ते मृत्यू पावले. नाही राहिली ती, ब्रह्मज्ञान तिला पाठवतो. दुर्योधनाचा अंत्यविधी सूर्यास्ताच्या अगोदर 1.5 तासानं झाला तात्या. कारण आपल्याकडं पुराण पद्धतीमध्ये अंत्यविधी जर संध्याकाळी करायचा असेल, माना नका मानू, मी वाचिलं म्हणून सांगतोय, मी म्हणत नाही बाळ्याचं ऐका, मी पुराण सांगतोय. आपल्याकडं दिवस माळवल्याच्या नंतर अंत्यविधी करायचा, तर पूर्वीच्या काळात प्रेताला उदबत्तीचा चटका त्याच्या पायाला देत होते. भडाग्निम प्रत्ययो प्रातम भास्करो स्थितयो दिनकरास्ततो किरणो भयम प्रेत संस्कारेनम. भडाग्निम पदास्त्रिता, उदबत्तीचा चटका पायाला द्यायचा, आणि मग पाहुण्याला वेळ झाला असेल तर मग संध्याकाळी अंत्यविधी करायचा, असं त्याचं शास्त्र आहे. म्हणून सूर्यास्ताच्या अगोदर त्याचा अंत्यविधी करायचा ठरला. आणि गांधारीला सांगितलं कांतिप्रियेनं, तुमच्या सुपुत्राचा अंत्यविधी झाला. येऊन या काळ बैसला से उसा, हे अभंगाचं कडवं आहे. याच्यावर एवढंच सांगतो पूर्णविराम. गांधारी म्हणली ठीक आहे, अस्थि संचयाचा कार्यक्रम कधी आहे? उद्या सकाळी. आपण ज्याला राग सावडायचा विधी म्हणतो, आवाज थोडा गोड करा, कडक करा, बनबन होतोय. दुसऱ्या दिवशी सकाळी 7 वाजता राग सावडायचा कार्यक्रम आहे. कारण हे चरित्र अशाच कीर्तनात सांगता येतात ना. बारशाच्या कीर्तनात सांगितले होते, गाडी फोडते ना आपली, हे काय नियम आहे. वर्ष श्राद्धाच्या कीर्तनात हे असे राखुंड्याचे विषय. दुसरीकडे एक जणाला 17 वर्षाला पोरग झालं आणि हे अभंग घेतला, शरीराची होय माती. ते म्हणला याला पहिलं गावाच्या बाहेर काढून द्या, हो मग याची गाडी पाठवा. समय जाणं, समय जाणं, आपल्याकडे समय सांगितलं संप्रदाय. हो, 7 वाजता गांधारी निघाली. तिच्यासोबत कांतिप्रिया नावाची दाशी. गांधारीनं संध्याकाळी दुर्योधन मृत्यू पावला कळाल्याबरोबर भिंतीकडे तोंड केलं आणि मनातले मनात तात्या गांधारी पुटपुटली, माझ्या मुलाचं 75% शरीर वज्राचं आहे. माझ्या मुलाचं 75% शरीर वज्राचं आहे. अग्नीनं 25% मुलगा जाळू द्या, पण 75% मांडीपासून खालीन बेंबीपासून वरी जर माझा मुलगा अग्नीनं जाळला तर त्याला माझ्याशी गाठ आहे. हे गांधारीचं वाक्य. हे वायूनं ऐकलं, वाऱ्यानं जाऊन अग्नीच्या कानात सांगितलं. जो अग्नी माणसाला लावतात त्याला भडाग्नी नावाचा अग्नी म्हणतात. अग्नीचे 14 आणि 9 प्रकार सांगितले पुराणात. मशानी नेऊनी भडाग्नी देऊनी येती परतोनी माघारे, हा त्याचा पुरावा आहे. माणसाला पेटवतात त्याला भडाग्नी म्हणतात, हा त्याचा पुरावा. भडाग्नी देऊनी येती परतोनी माघारे. वाऱ्यानं अग्नीच्या कानात सांगितलं. वैशांद्र नावाचा अग्नी सर्व अग्नींचा पिता आहे. वैशांद्र महाराज गांधारीनं नमूद केलंय की माझ्या मुलाला अग्नी कसा जाळी. वैशांद्र नावाच्या अग्नीनं सांगितलं, माझा भडाग्नी नावाचा मुलगा वाचवायचा असेल, सृष्टीवरचा नियम कायम ठेवायचा असेल तर तुला मदत करावं लागेल. रात्रभर वाहत राह.
आणि जिथं दुर्योधन पेटीला आहे तिथं वारा मंजूळ वाहत होता. भडा 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 तडांगण जळालं. सकाळी राखुंड झालं. गांधारीला फक्त तात्या इस्तू पाहिजे होता भडाग्नीचा. तिच्या हातात जर विस्तू आला असता भडाग्नी नावाच्या अग्नीचं अस्तित्व संपलं असतं. पुढे आहे का? गांधारी रस्त्याने चालत होती. गांधारी किती अधिकारी लक्षात घ्या. एका ठिकाणी गांधारीला 2 पुराणांना नाव ठेवलंय. मी 1-2 कीर्तनात ते पण सांगितलंय. तुम्ही असं म्हणू नका इथं चोंबाळलं तिथं काऊनीच केलं. तर मी आताच सांगतो वकील आपली वकालत करावं कोणी बोट घालू नये. कारण कधी कधी ऐकलं असेल ते कशा कारणाकरता चेष्टा केली. कारण पुराणांना नाव ठेवलंय त्याचं कारण वेगळं आजचं कारण वेगळं. गांधारी रस्त्याने चालत असताना गांधारीच्या पाठीमागं काही माणसं चालत होते, काही स्त्रिया चालत होत्या. पण त्यांच्या पाठीमागं जगाचा बाप चालत होता. तो विटेवरचा मालक आहे, द्वारकाधीश कृष्ण परमात्मा आहे. पण गांधारीचे पावलं तात्या जिथं उमटलेत का त्या पावलावर पंढरपुरातला मालक पाय देत नव्हता. इतकी पतिव्रता गांधारी होती. पंढरपुरातल्या मालकानं 9 नगरीतले माती कपाळाला लावली. त्याच्यातल्या 2 सांगतो. एक हस्तनापुरातली लावली आणि एक लंकेतली लावली. राजा रावणाला मारल्याच्या नंतर प्रभू रामचंद्र कामग नावाच्या विमानात बसले. रावणाकडे 14 विमानं होते. त्याच्यापैकी एका विमानाचं नाव आहे कामग. बाकीचे 13 काय काय होते घरी गेल्यावर मोबाईल मध्ये बघा. मोठाली मोबाईल आहेत तुम्हाला. सगळ्या गोळ्या एकखट्या घेतल्यावर रिॲक्शन येत असते. बाकीचे घरी गेल्यावर पहा 14 विमानं होते. एखादा म्हणून तुला नाव पाठ नसतील डबल कीर्तन ठेवी ना सांगतो. नाही असं म्हणू शकतात ना माणसं. म्हणू शकतात असं. कामक नावाच्या विमानात प्रभू रामचंद्र बसले आणि विमान निघलं. तेवढ्या अवकाशात सांगितलं 2 मिनिटं थांबा. पुन्हा विमान खाली उतरलं. अशोक वाटिकेच्या ठिकाणी प्रभू रामचंद्र खाली उतरले. सगळी लोक रामचंद्रांकडे बघत होते. रामचंद्रांनी तिथली माती घेतली कपाळाला लावली तात्या आणि 3 वेळेला लंकेकडे तोंड करून 3दा हात छातीला लावले. ते एका व्यक्तीनं रामचंद्रांना विचारलं, प्रभू ज्या मातीमध्ये सीतेला 6 महिने 27 दिवस त्रास झालाय, 26 दिवस त्रास झाला जगाच्या मालकीनीला, ज्याच्यासोबत तुम्हाला युद्ध करताना इतका त्रास झाला तरी पण या ठिकाणची माती कपाळाला लावली आणि लंकेकडे बघून 3दा नमस्कार का केला. तर विटेवरच्या मालकाचे प्रभू रामचंद्राचे डोळे भरून आले आणि सांगितलं, राजा या मातीमध्ये मालकाची सेवा करणारी स्त्री विलीन झाली. जीवनभर आपल्या मालकाची सेवा केली. पतिव्रतेच्या व्याधीत मंडोदरीचा नंबर आहे. एक रस्व दीर्घायितली सुद्धा चुकीची नाही. एक सोळाचा मुद्दा सांगतो तुम्हाला. रावणाच्या शरीराला अग्नी लागल्याच्या नंतर मंदोदरीनं अग्नीची विनंती केली, माझ्या पतीच्या अगोदर मला जाळा. पण वकील साहेब अग्नीनं सांगितलं हा निसर्गाचा नियम आहे. मेलेल्या माणसाच्या शरीराच्या कपड्याला अग्नी लागल्यावर अगोदर कपडा जळतो आणि मग शरीर जळतंय. सतीचं तसं नाही. सतीचं अंग जळतंय आणि मग कपडा जळतंय. सतीनं देखे आग्न. पतिव्रता स्त्रीचं शरीर अग्नी पाहू शकत नाही. आधी शरीर जळतंय आणि मग कपडा जळतोय. पण मंदोदरीनं सांगितलं माझ्या मालकाच्या अगोदर मला जाळा आणि मग तुम्हाला जाळायचंय माझ्या मालकाला नंतर. अग्नीनं सांगितलं शक्य नाही. देवाकडे विनंती केली. देवानं सांगितलं मी त्याला दटू तर ते पद सोडून देईन. वैश्वानर नावाच्या अग्नीनं जर त्याचं पद सोडलं तर कोण पुन्हा माणसं जाळी. त्याच्यामुळे नको. काही माणसं सांभाळावं लागत असते. देवानं हातवरी केले. पण मंदोदरी किती विवेकी तात्या. तिनं वयाच्या आता तिचं वय दुसऱ्या कीर्तनात एखादं आता सध्या नाही सांगू शकत 2-3 महिने कारण वाचायला वेळ नाही ना. आता फिरायला लागलो सारखा. तर मंदोदरीच्या वयाचा टप्पा सरल्याच्या नंतर वक्षस्थळातून दुधाची धार आली आणि आपल्या मालकाला लागलेला भडाग्नी ती विझवत होती. ती भडाग्नी विझवत होती. अगोदर स्वतःचं शरीर जळालं आणि मग मालकाचं जाळलं. सामान्य पतिव्रता असेल. आपल्या बायका चुकल्यावर चूक सांगतात. आपल्या सगळ्यांच्या बायका माझी पण चूक झाल्यावर म्हणते तुम्ही हे करायला नव्हतं पाहिजे. मंदोदरी तात्या उद्या रावण चूक करणारे ते आजच सांगत होती. उद्या तुम्ही आमकी आमकी चुकीची गोष्ट करणार आहात आणि ती गोष्ट तुमच्या घातास कारण ठरेल. याच्याकरता तुम्ही ती करू नका. येणारं संकट तिला संध्याकाळी कळीत होतं. मंदोदरी बोले रावणा प्रती स्वप्न देखिले मी एक मध्यरात्री नेनो वानर मिळाले किती शिळा सागरी बांधिला. स्वप्नात कळायची इतकी हुशार म्हणून ती माती कपाळाला लावली.
आणि जिनं जीवनभर वनात सुद्धा मालकाची सेवा केली तिला कुंती म्हणतात. आणि त्या कुंतीच्या पावलावर पावलं टेकायची हिंमत पंढरपुरातल्या मालकात नव्हती. इतकी अधिकारी स्त्री होती. मशानभूमीत आली. मशानभूमीत आल्याच्या नंतर मुलगा जिथं जाळलाय त्या राखाचं तडांगण, त्या शरीराचं तडांगण एकदम पांढरं शुभ्र झालं. राख होती पांढरी. दोन्ही गुडघे टेकली. अरे वा, 2 वाजले, 10 मिनिटात दोन्ही गुडघे टेकली तात्या आणि मुलाच्या राखीवर हात टेकला. आणि मग मात्र रतन बाबा तिच्या अंतकरणाला पाझर फुटला. गेलास बाळा सोडून, मला गेलास सोडून. आणि मग तिनं राख इचकायला सुरुवात केली. तिला विस्तव पाहिजे होता, विस्तव. जर शाबूतीस तू प्रत्यक्ष सापडला असता तर गरजे बुवा दुर्योधनाच्या नंतर एकही माणूस जळाला नसता. सगळ्याला पाण्यात टाकावं लागलं असतं, नाही तर मातीत टाकावं लागलं असतं. आपल्याकडे 3 प्रकारचा अंत्यविधी आहे. एक दफनविधी आहे, दहनविधी आहे, आणि याच देशामध्ये काही राज्यामध्ये ज्या नद्यांना भरपूर पाणी आहे, जिथं समुद्र आहे, तिथं शरीर सदाव्रत करतात. 3 प्रकारचा अंत्यविधी आपल्या पुराणाला मान्य आहे. बाकीचे 4था अंत्यविधी आपलं पुराण मानित नाही. मग ते बाकीचे करत असतील त्याच्यावर आपल्याला काय, घरच्याचं इटन शेजाऱ्याचा भांगणीट. आपल्या लोकांचे उकांडे कशाला उकरायचे? आपल्या 3 गोष्टी बघायच्या. अग्नी सापडला नाही. मग मात्र तिने राग जमा केली. हृदय पाझरलं, डोळे पाझरले. येऊन या काळ बैसला शिवसा. डोळे पाझरले आणि डोळ्यातल्या आर्द्रतेनं राखवलसर केली तात्या. तिचा गोळा केला. गोळा करून त्याचा पुतळा तयार केला राखेचा. त्याला नागडोळे काढले. अभिमान बुवा, ओंकार राजे, नागडोळे काढे, हातपाय काढे. माणसाची बाहुली जशी एखादा पुतळा असतो असा बाहुलीसारखा पुतळा तयार केला. पुतळा उजव्या हातावर घेतला, आवाज दिला, कन्हैया. तो कन्हैया म्हणजे जगाचा बाप होता. एका कडेला डोक्याला हात लावून बसलेला जगाचा मालक, द्वारकाधीश कृष्ण परमात्मा, पंढरपुरातला मालक. कुंतीनं कन्हैया म्हणल्याच्या नंतर धावत आला. कुंतीचे गुडघे उचलले. कुंती सरळ खाली बसली आणि मसन वाट्यात एक हात दुर्योधनाच्या राखावर देवाचा एक हात पडला तात्या, आणि देवाचं डोकं गांधारीच्या पायावर. मसन वाट्यात वकील साहेब, मसन वाट्यात पंढरपुरातला मालक गांधारीच्या पाया पडला. बोला आत्या काय काम आहे? आवाज कडक करा, सयाला द्या आवाज. बोला आत्या काय काम आहे? कारण कुंती देवाची आत्या होती आणि कुंतीची मोठी जाऊ गांधारी होती, म्हणून तिला सुद्धा आत्याच म्हणणं. हा निसर्गाचा संसार, कुटुंब प्रणालीतली नियम प्रणाली. बोला आत्या काय काम आहे? कृष्णा एक बोलू तुला. हुशार होती गांधारी. गांधारीनं सांगितलं, कृष्णा अरे सांदीपनीचा मुलगा समुद्रावर स्नान करण्याकरता गेलता रे, आणि समुद्रामध्ये स्नान करत असताना तो बुडून मृत्यू पावला. तो वापस केलास की नाही? तात्या देवानं सांगितलं मी वापस दिला. तुला असे किती पुरावे सांगू रे? किती पुरावे सांगू तुला? तो किती लोकांचे लेकरं वापस केलेस? होय आत्या. मग एक विनंती करते तुला. आता मी राखाचा दुर्योधन तयार केलाय. माझे 90 मेलेत, हाही मेलता, पण याचा राखाचा दुर्योधन केलाय. या दुर्योधनाला जिवंत कर. तू करणार नसशील एका भीतीनं, हा भजन करणाऱ्या पांडवाला त्रास देईल याची तुला भीती असेल, पण मी मशानात पतिव्रताय साक्ष देते, हा इथून पुढे पांडवांना त्रास देणार नाही. धर्माच्या डोक्यावर छत्री धरील. आणि धर्म जर राज्याच्या बाहेर गेला भोसले गुरुजी, तर धर्माच्या पादुकावर छत्र धरील अशी साक्ष मी मसन वाट्यात देते, असं गांधारीनं सांगितलं. आणि गांधारीचा शब्द तात्या इतका 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 जाज्वल्य, म्हणून वारकरी संप्रदायातल्या लोकांनी या देशाची सर्वात मोठी संपत्ती काय असेल तर या देशाची स्त्री म्हणून सांगितलं. राज्य राणी व संपत्ती, ज्या घरी स्त्रिया राज्य राणी व संपत्ती, सर्वात मोठी जडवड संपत्ती काय असेल त्या देशाची स्त्री आहे. म्हणून मी नेहमी सांगत असतो माझ्या भाषेत,
मला माहित होतं घणानं नीट होत नाहीत ते, सोनाराच्या हातोड्यानं काय नीट होते. सोनाराचा हातोडा असा बारीकचा असतो, नथीचा दांडा लांबवायचा, नथीचा दांडा लांबवायचा. ते घणानं तर नथ मोडून जाईन ना तात्या, अंगठी मोठी करायची, ते बारीकसा हातोडा असतो. मग घणानं नीट होईन ते, हा हातोड्यानं काय नीट होतील. मी माझ्या भाषेत सांगितलं 1-2 वेळेस, या देशातली स्त्री म्हणजे हजारो सूर्याची ज्वाला आहे. या देशातली स्त्री म्हणजे धगधगती अग्नी आहे. तुम्ही या स्त्रीच्या जवळ जायचं असेल तर दुर्गा म्हणून जा, सावित्री समजून जा, लक्ष्मी समजून जा, हो देवी समजून जा. आपली स्वतःची बायको सोडून जगातल्या प्रत्येक स्त्रीला दुर्गा समजा, लक्ष्मी समजा. पराविया नारी रखुमाई समान, मानिलिया धन काय वेचे. आपली बायको सोडून दुसऱ्या स्त्रीला जर आपण लक्ष्मी म्हणलो तर आपलं बँकेतलं अकाउंट जळतं का. मानिलिया धन काय वेचे, मालकांचा पुरावा आहे. जगदंबा समजा. का समजा, ही किती मोठी ज्वाला आहे सांगू तुम्हाला. ज्याच्या एका घराची चौकट इकल्यावर 35 बारे आमदार होता येते. गळ्यात शपथ खोटं बोलत नाही. कशाला खोटं बोलू, मी भाकरी खातोय लवाड, कशाला बोलू. तात्या त्याची एक चौकट इकल्याच्या नंतर 35 बारे आमदार होता येते. त्याची एक चौकट 22.5 क्विंटल सोन्याची होती, गुणिले 7 कोटी. इतका श्रीमंत माणूस एका बाईच्या नुसता जवळ गेला तर 2:18 दक्षिणेच्या राजानं आपटू हाणला. आपल्याकडे एक चौकट हे का 22.5 क्विंटल सोन्याची. मग आपण नाही येडेवानी करायचं. आपण जरा यांच्याकडे बघत असताना हिशोबात राहिलं पाहिजे. हो, हिशोबात राहिलं पाहिजे. आणि ओंकार राजा आपल्या लोकांना तर यायला प्रत्यक्ष विटेवरची मालकीन समजायचं, कारण आपण विटेवरच्या मालकाचं भजन करतो म्हणून हे आपल्या पाया पडतात. नाही तर याच्याकडे एखादं घरानं घेऊन जावं कोर्टात, मग हे कळतेत कसे येतं. याच्याकडे एखादं कोर्टातलं घरानं घेऊन जावा रतन बाबा, मग हे कळतेत वकील साहेब कसे ठोंबरे साहेब. तरी पण हे वकील साहेब तात्या आपल्याला हार घालतेत, पाया पडतेत, पाकिट देतेत. ही एकमेव पंढरपुरातल्या मालकाची ताकद आहे. एरवी तरी पुसे कोण आणि पावे देवासाठी मान, म्हणून आपण सुद्धा यांना जगदंबा समजिलं पाहिजे. किती ताकद त्या बाईची. त्या बाईनं तात्या एकदा पंढरपुरातल्या मालकाला शाप द्याला, तो एकही चित्त राहणार नाही. मैरिक नावाची दारू पिऊन मेले पोट्टे पंढरपुरातल्या मालकाचे 56 कोटी यादव. एका संतांची कृपा झाली. साधूच्या पार किती नम्र व्हायला पाहिजे बघा. साधूनं बाईच्या शापाला जराशी कलाटणी दिली, पंढरपुरातल्या मालकाचं एक पोरग जिवंत ठेवलं. त्या साधूनं प्रसाद दिला. त्या साधूचं नाव होतं सुदामदेव. भागवत आहे का लक्षात येईल तुमच्या. आणि त्या प्रसादावर वज्र नावाचा मुलगा जिवंत राहिला. ओंकार राजे सगळे मेले. इतकी ज्या बाईच्या वाणीत पावर होती, ती बाई होती गांधारी. मसन वाट्यातच पाय धरले. एक कन्हैया एवढा जिवंत कर रे. एक वाक्य सांगतो, किती साखर मशीन मध्ये टाकल्यावर ऊस तयार होईल वकील साहेब? नाही होत. किती गुळाचे ढेकळ मशीन मध्ये टाकल्यावर ऊस तयार होईल? होत नाही. साखरेचा नो हे ऊस आणि आम्हा काही सागर भवाच. पुढचं जाऊ द्या. पण साखरेचा ऊस होत नाही. ऊसाची साखर होती, ऊसाचा गुळ होती, पण गुळाचा साखरेचा ऊस तयार होत नाही. पंढरपुरातल्या मालकांनी सांगितलं, एकदा पेटीलं की राख शरीराची होय माती. कोणी न येती सांगाती, सारी अवघी कामे खोटी, अंती जाणे मसनवटी. कापुराचा कलेवर घातला करंडा, शेखीनं उरे उंडा पाहावया. तुम्ही अब्जानं रुपये खर्च केले तर आता तुमच्या आबा चित्राच्या व्यतिरिक्त बघायला भेटत नाही. शेखीनं उरे उंडा पाहावया. झाला प्रेत रूप शरीराचा भाव आणि लक्ष्यला ठाव स्मशानीचा. रडती रात्रंदिस काम क्रोध माया, म्हणती हाय हाय यमधर्म. ज्याचे आयुष्य नो हे लेखा, तेही देखा निमाले. वितराचा पाड कोण, नेमले जाण न चुकेते. आणिले ते उसने साच, देणे तयाचा प्रकार. इतराचा पाड कोण, नेमले जाण न चुकेते. आईसाहेब एकदा जाळला त्याची पुन्हा माणूस होत नाही. एक लक्षात घ्या, संजीवनी मंत्राच्या ताकदीनं 14 लोक उठिले. संजीवनी मंत्राच्या ताकदीनं पंढरपुरातल्या मालकाने 14 लोक उठिले. ती संजीवनी तुला येत नाही? तुला ती पाठ नाही संजीवनी मंत्र? मसन वाट्यात बाई बोलायली. ती बाई का तुमची आमची बाई थोडीच होती दुसऱ्याच्या गोठ्यातलं शेण चोरणारी? ती गांधारी आहे, गांधारी. जिच्या शापानं पंढरपुरातल्या लेकरं मरतात.
सामान्य शाप आहे कधीचा. कौरवाला जिवंत ठेव तू, माया पोराला मारतो तू, हार घालला. सुदामा नावाचा माळी झालता पंढरपुरातला मालक. सुदामा नावाचा माळी झाला आणि फुरं गुंडाळे कमरेला. कोण भेटलं रे रस्त्यात? सुदामा नावाचा माळी. ती म्हणली माळी नव्हतं, द्वारकेतलं काळं होतं. माळ्याच्या रूपात आलतं. इतकी हुशार बाई होती, इतकी हुशार. तिच्या 18 गोष्टी वाचा पुराणात, लक्षात येईल. तुमच्या फार फायद्याच्या आहेत. गांधारीचं चरित्र चांगलं वाचा. ज्यानं ओरिजिनल अभ्यास केलाय त्याचं भागवत ऐका. काय होतं माहितीये का? वक्ता चुकला, बा मोटरसायकलचा ड्रायव्हर चुकला, वकील साहेब 2 मरतील. जीपचा चुकला 10 मरतील. एसटीचा चुकला 55 मरतील. रेल्वेचा चुकला 1000 मरतील. वक्ता चुकला कोटी मरतील. वक्त्यानं चुकीचं बडबड बडबड करायला नाही पाहिजे. शास्त्र वाचून पाहुनी ग्रंथ करावे कीर्तन. ऐकूनी कीर्तन नाही, पाहुनी ग्रंथ करावे कीर्तन. आधी ग्रंथ पाय आणि मग लोकांना कीर्तन सांग. आमके म्हणत होते, ते म्हणतच होते, तू काय करायला? ते म्हणतच गेले ना, तू नेमकं हेच करायला का आता? नाही, पाहून पाहून ग्रंथ बघायचे मग सांगायचं. त्याचं पुन्हा एक गोष्ट सांगतो. वक्त्यानं जितकं बोलावं तितकं आचरणात आणावं. जो महाराज आई वडील कीर्तनात सांगतो आणि आई वडिलाची सेवा करत नसल तरी तुम्ही त्याला कीर्तनाला बलित असाल तर त्यानं केलेलं पाप तुम्हाला फेडावं लागेल. एक तिळा इतकं सुद्धा खोटं नाही. कोणाला शंका आली असेल तर 17-18 श्लोक सांगेल. फक्त आता वेळ नाही, वेळ नाही. मुद्दे आहेत त्याचे, मुद्दे. काही काही नियम आहेत. या बात चुका करणाऱ्यापेक्षा चुका सहन करणारा अर्धा पापी असतो. चुका करणाऱ्यापेक्षा चुका सहन करणारा अर्धा पापी असतो. म्हणून काही काही गोष्टी नियमाच्या प्रणालीत वापरायच्या. देवानं सांगितलं. आई साहेब एक मुद्दा मांडतो तुमच्या पुढे. मी विष्णू आहे, माझा एक भाऊ शेष आहे लक्ष्मण. भरत शत्रुघ्न वैराग्याचे टोक आहेत. आम्ही 4 पुत्र असताना राजा दशरथाचं पार्थिव जळालं. आम्ही वनवासाहून आल्याच्या नंतर एका कुंडामध्ये राख होती. ती राख मी ज्या वेळेला शरयूत टाकत होतो त्यावेळेला शरयू रडत होती. तर शरयूच्या रडण्याचा अर्थ वशिष्ठाने विचारला, बाई तू का रडते? मी याच्याकरता रडते, मी ज्याच्या पायाच्या अंगठ्यातून जन्माला आले, मी किती पवित्र. अनंत पाप्यांचं पाप धुण्याची ताकद तात्या गंगेत आहे. मग ही गंगा विष्णू परमात्म्याच्या जगाच्या मालकाच्या अंगठ्यातून जन्माला आली. मग गंगेला जन्माला घातलंय, त्याचा अंगठा किती पवित्र. याचं सगळं शरीर ज्यानं जन्माला घातलंय तो राजा दशरथ किती वकील साहेब पवित्र. मग राजा दशरथ जर इतका पवित्र असेल तर त्या पवित्र दशरथाच्या राखेचा पुन्हा दशरथ करा. तर पंढरपुरातल्या मालकानं सांगितलं हे होत नाही. साखरेचा नो हे ऊस. आईसाहेबाला सांगितलं, आत्याबाई मी माझ्या बाबाच्या राखेचा पुन्हा बाबा तयार करू शकत नाही. मला दुर्योधनाचा कसा करता येईल? आणि तरी करण्याची इच्छा झाली. पाय दयाळू पंढरपुरातला मालक रतन बाबा. तरी पण इच्छा तयार झाली. दुर्योधनाच्या राखेचा दुर्योधन करायचा होता. इच्छा झाली. पण 2 नंबरच्या राजकारण्याला विचारलं, मी राजकारणातल्या 5च डॉनला मानतो, बाकीच्यांची चेष्टा करतो असं नाही, पण मानतो असं बी नाही. मी राजकारणातले 5 डॉन मानतो. त्याच्यातला 1 नंबरचा डॉन आहे कृष्ण आणि 2 नंबरचा डॉन आहे विदुर काका आणि 5व्या क्रमांकाचा डॉन आहे रयतेचे राजा छत्रपती शिवाजी महाराज. मधले डॉन घरी गेल्यावर पाठ करा. 5 त्रयोदश गुणत्रयो अनष्टो राजश्रया यत मंडितो भय जायते क्रियान्विता. कारण या चौकटीत 5 बाकीच्यांना मानीन, पण ह्या 5च्या चौकटीत कोण्याच राजाला बसित नाही. एखाद्याला राग आला असेल तर कीर्तन घेऊ नको, काय ताण आहे त्याला. पण मी जर बळच ह्या 5 लोकांच्या यादीत त्यांना बशिलं तर मला पुराण नाव ठेवील आणि पुराण नाव ठेवल्याच्या नंतर सरस्वती नाव ठेवील आणि सरस्वती ज्या वेळेला नाव ठेवती त्या दिवशी भोगा होत असतो, त्याचा सुपडा साफ होत असतो. असा शास्त्राचा निर्णय. 2 क्रमांकाचा डॉन त्याचं नाव आहे विदुर काका आणि 3 नंबरचा डॉन होता कनक 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 कनक. राजकारणाची मर्यादा सांगतो, 13% खोटं बोलत असतात. एक जण म्हणला आपण 100% राजकारणात खरं वागतो. तू तोंडानं खरं बोलायला सुमळ्या. कारण राजकारणामध्ये कृष्ण 13% खोटं बोललाय तेव्हा पांडवाला गादी भेटली. भगवान कृष्ण जर इमानदारीनं वागत होते तर पांडवायला गादी भेटत नव्हती. हे ध्यानात ठेवा. महाभारत वाचा. भंगारे भुंगऱ्याचं ऐकू नका. तुम्ही स्वतः वाचा ना. तुमच्या नातवाला मोबाईल इचकिता येतोय, तुमचे बी बोट वाकलेत इचकू इचकू, काही दिवसाला मनगट वाकून. आणि एक लक्षात घ्या, मिठाशिवाय पदार्थ खावा वाटत नाही. गोड पदार्थ सोडून दिला तर मिठाशिवाय कुठलाच पदार्थ खावा वाटत नाही. आणि मीठ शिल्लक झाल्यावर बी पदार्थ खावा वाटत नाही. मोबाईलचा अतिरेक टाळा. अजून 5-10 वर्षाला डॉक्टर सांगतील जो मोबाईल जास्त वापरेल तो पटकन मरेल. मी नाही सांगायलो,
तज्ज्ञांचं सांगायला तुम्हाला, तज्ज्ञांचं. मी जरी अभ्यास कमी असेल तर मी लय लोकायला खेटून आलोय ना, ज्यानं रावणाला ओव्हरटेक केले अशा घरच्याचं मीठ खाऊन आलो. श्रीमंत सगळे पाहिले, मी काय गांजावरून थोड्यात फिरलो इतके गाव. असू द्या मग 83 पण फिरिल माल पंढरपुरातल्या मालकांना. म्हणून कधी कधी बघत राहा. राजकारणातला 2 नंबरचा डॉन विदुर काका. 13% खोटं बोलावं लागते म्हणून हस्तनापूरच्या उत्तर दिशेला झोपडं केलं तात्या. आणि 12 वर्षाच्या झोपड्यात राहिला. वासजींच्या पॅन्टीवाल्याला कळणार नाही वास कशाला म्हणतात, हे फक्त धोत्रावाल्याला माहिती आहे वास कशाला म्हणतात. त्या वाशाच्या झोपड्यात राहिला आणि राजकारणातली 2 नंबरची मुद्रा सांभाळली. आणि तिकडं पाहिलं विटीवरच्या मालकानं, करू का जिवंत, त्यानं डोळे, आगा नयने नयन पालवती, आगा नयने नयन पालवती, आगा चेतना नैवस्थिती. तिथून विदुर काकानं सांगितलं, देवा नको जिवंत करू, हे जिवंत होता म्हणून आपली काय काशी झाली हे लक्षात ठेवी, आता पुन्हा जिवंत केल्यावर आपली वनारशी करील. म्हणून गांधारीला सांगितलं माफ करा, त्याला नाही करता आलं. लक्षात घ्या, इतकी पोचलेली गांधारी तरी तिच्या पोराच्या उशाला येऊन काळ बसला. म्हणून मालक म्हणतात, निधिपदे सकल दिशुधियं चंदधि काल दिशायन्ति मकृतु जनभय सकल सुराभय चंद पराभय जायन्ति स्तुत सकल दिशंग प्रणयति मुच्यत भय जायन्ति लक्षति किन्नर गंधर्वादि लोकपाल भय जायन्ति काल सर्प भय शंकर पिंडे भय जायन्ति अपाद पिंडर पुत्र शंकर दोष भय जायन्ति वैकुंठादि पतय नमः कैलासादि पतय नमः सत्यं वासं पतय नमः गोलोकादि पतय नमः आपांपति भय निरतिजायं सकल सुखजत जगन्नपरा काल सर्प भय शंकर मुच्यत मुच्यत भय जायन्ति वन्तं चन्दन समर्पयामि अनंत पुष्पं समर्पयामि अंगुष्ठादि स्नान भय देशायां भारतेषु महाराष्ट्रेषु हिन्दुगदा भय सकल जायं इंद्रसारस्वती नमः पार्वती पते हर हर महादेव विठोबार खुमाये ज्ञानेश्वर